सर्वांना नमस्कार. जय भीम. चालू आहे का सांग. आज आपण अत्यंत महत्वाच्या विषयावर इथे चर्चा करत आहोत. या चर्चेचं जे हेडिंग आहे ते असं आहे की गावठाण चळवळीचे विरोधक कोण. आता याच्यामध्ये विरोधक समोर आल्यामुळेच असं बोलावं लागतंय, परंतु हा विषय स्पष्ट करताना मी सांगतो की गावठाण चळवळीचे शत्रू असं कोणी मी म्हणत नाही, हे शत्रू आहेत असं. आणि विरोधक हा शब्द लोकशाहीतला आहे आणि म्हणून जे विरोधक आहेत त्यांचं मी स्वागत करेन, कारण त्यांच्या विरोधामुळे गावठाण चळवळीला खूप मोठी रंगत आलेली आहे. पण वाईट गोष्ट अशी की या विरोधामुळे अनेक लोकांची घरं पण तुटलेली आहेत. त्याच्यामध्ये सायन कोळीवाडा आहे, शिवडी आहे, वेसावा कोळीवाडा आहे आणि असे ज्ञात अज्ञात आणि नवी मुंबई विमानतळातली 10 गावं आहेत. नवी मुंबईतली अनेक घरं सुद्धा ह्या विरोधकांच्या विरोधामुळे तुटलेली आहेत. आता हा विरोध जर या देशातले जमीनदार खोत सावकार म्हणजे ब्राह्मण, मराठे आणि वैश्य हे जे जमीनदार जाती आहेत यांच्याकडून असेल तर तो विरोध हा मनुस्मृतीचा विरोध आहे आणि तो संघर्ष राष्ट्रीय स्तरावरचा आहे आणि खूप मोठा संघर्ष आहे. परंतु जेव्हा आपल्यातलेच लोक विरोधक म्हणून उभे राहतात त्यावेळी त्या विरोधकांना माझी विनंती आहे की आपला विरोध हा कायदा समजून घेण्यासाठी असावा, म्हणजे कायद्याची चर्चा करण्यासाठी असावा. जर हा टोकाचा विरोध असेल तर आपल्याच भावंडांची घरं पडतात आणि ही घरं पडत असताना आपण तिथे येत नाहीत, आपल्याला तिथे तोंड दाखवायला जागा राहत नाही. आणि म्हणून विरोध हा लोकशाहीत कसा असावा, म्हणजे कोर्टामध्ये जेव्हा केस चालते तेव्हा सरकारी वकील आणि आपले वकील असा युक्तिवाद चालतो आणि या युक्तिवादातून न्यायमूर्ती संविधानिक नियमानुसार संविधानिक कलमानुसार न्याय देत असतात. आणि म्हणून विरोधकांनी विरोध करायला काहीच हरकत नाही, तो विरोध चांगल्यासाठी असावा. म्हणजे एक पक्ष मांडणारा एक चांगल्या विषयाचा पक्ष मांडणारा आणि दुसरा एक पक्षकार असतो, यांच्या चर्चेतून जर समुद्र मंथन ज्याला म्हणतात त्यातून अमृत निघालं तर ते सगळेजण घ्यायला तयार असतात, पण विष कोणी घेत नाही. आणि सायन कोळीवाडा तुटलेला आहे, विमानतळातली 10 गावं तुटलेली, ते विष आहे आणि या विषाचा अनुभव ज्या ज्या गावकऱ्यांना आलाय त्यांचं जे दुःख आहे ते फार मोठं आहे. आणि म्हणून विरोधकांना मी तसं जन्मतः शत्रू मानत नाही आणि एकविरा पुत्र भगवान बुद्धाच्या विचारानुसार वैर हे वैराने संपत नाही, तर वैराला प्रेमाने जिंकावं लागतं. या प्रेमाचा संदेश घेऊन, विवेक बुद्धीचा संदेश घेऊन आज मी हे भाष्य करणार आहे. तरी सुद्धा ही गोष्ट अत्यंत दुःखद आहे. आणि म्हणून परवा वाढवण बंदराच्या आंदोलनामध्ये मी गेलो होतो आणि त्या आंदोलनामध्ये जाण्यापूर्वी आम्ही देवनार कोळीवाड्याचं गावठाण वाचवण्यासाठी कलेक्टरकडे गेलो होतो. आणि आपल्याला माहित आहे त्या चौधरी मॅडम ज्या रायगडला होत्या त्याच कलेक्टर आज बांद्र्याला म्हणजे मुंबई उपनगरला आहेत आणि त्यांच्यासमोर खासदार राहुल शेवाळे होते आणि त्या गावचे गावकरी होते, देवनार गावचे. त्यावेळी जी चर्चा झाली ती चर्चेचा तुम्हाला विषय सांगतो की त्या चर्चेमध्ये असा विषय आला की मुंबईतल्या गावठाणांचा मुद्दा मागच्या काळात सरकारमध्ये अधिवेशनात मांडला गेला आणि त्या अधिवेशनात मांडलेल्या चर्चेनुसार प्रत्येक गावाचं सीमांकन करण्याचा सरकारने निर्णय घेतला. आणि तो सरकारी निर्णय आपल्याला माहित आहे की मागच्या 70 वर्षात सरकारने स्वतःहून हे सीमांकन केलेले नाही आणि हे सीमांकन न केल्यामुळे गावची जी वाढलेली विस्तारित गावठाण सीमा आहे ती नक्की किती आहे कोणी सांगू शकत नाही. अर्थात सरकारच्या अधिकाऱ्यांना किंवा बाजूला असलेल्या बिल्डर लॉबीला SRA वाल्यांना हे गावठाण द्यायचंच नाही. त्याच्यामुळे संविधानाचा विषय आम्ही जो करतो त्यावेळी संविधानामध्ये म्हणजे भारतीय संविधान हे मी तुम्हाला दाखवतो. यामध्ये असं म्हटलंय, वी द पीपल ऑफ इंडिया, म्हणजे भारताच्या लोकांनी स्वतःप्रत अर्पण केलेलं संविधान. हे कोणी लादलेलं नाही किंवा कुठल्या बाहेरच्या माणसाने ते लिहिलेलं नाही. याचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. तर संविधानाने आपल्याला अधिकार जसे दिले तसे कर्तव्य सुद्धा दिलेली आहेत. त्यानुसार त्या देवनार गावच्या माजी नगरसेविका नीलमताई डोळस आणि गॉडफ्री पेमेंटा, अल्मेडा, मनोजभाई मासेलकर हे सगळे लोक आम्ही तिथे होतो आणि तिथे जी चर्चा झाली त्यामध्ये गावठाणामध्ये SRA करण्यासाठी, सर्वे करण्यासाठी एका खासगी व्यक्तीने कोर्टाचा आदेश आणलेला आहे आणि एकतर्फी निकाल आलेला आहे. त्याच्या अगोदर हा जो आदेश आलेला आहे त्या आदेशाविषयी मान्य जिल्हाधिकारी निधी चौधरी आणि यांनी आपल्या खासदार राहुल शेवाळेंनी सरकारची बाजू मांडली की सरकारी आदेश असल्यामुळे तिथे SRAचा सर्वे होतो. आता कोळीवाडा गावठाणामध्ये SRA होत नाही हे सगळं सरकार सांगते, परंतु सरकार सांगत असताना नागरिक म्हणून आमच्या आगरी कोळ्यांची कर्तव्य आहेत
की गाव कमिटी करून आम्ही आपलं गाव, मूळ गावठाण आणि विस्तारित गावठाण मोजून घेतलं पाहिजे. हा विषय मुंबईमध्ये सगळ्या गावठाणांमध्ये सभा घेऊन मी सांगितला. कारण का आपल्याला स्वातंत्र्यानंतर 70 वर्षात जसं सरकारची चूक आहे, सरकारमधल्या ब्राह्मण मराठा या जमीनदार लोकांनी मुंबईच्या जमिनी विकल्या, कारण तो त्यांचा धंदा आहे आणि शोषण करणे त्यांचं काम आहे. या शोषणाविरुद्ध सुद्धा आगरी कोळ्यांमध्ये मी सतत बोलत असतो, परंतु ज्यांचं घर तुटत नाही त्यांना हे दुःख कळत नाही. आणि म्हणून मुंबईतल्या गावठाणांच्या संदर्भात स्वतः गाव कमिटी करून लोकवर्गणी काढून सीमांकन करावं हा विषय मुंबईत सांगत असताना त्या सीमांकनाला पुन्हा एकदा मी आठवणीने सांगतो की अशा प्रकारच्या सीमांकनाला लोक वगैरे वर्गणी काढणं, आपण गाव मोजणं, ह्याला तिथल्या कोळीवाडा गावठाणमधल्या उज्ज्वलाताई पाटील, राजेश मांगेला आणि प्रल्हाद वर्डीकर, गिरीश साळगावकर या मंडळींनी विरोध केला. कारण तुम्हाला ती जमीन मिळणार नाही असं यांचं म्हणणं होतं आणि त्यांच्या पाठीमागे असलेली जी बिल्डर लॉबी आहे, जे आर्किटेक्ट आहेत, त्यांचंही म्हणणं होतं. आता त्यांच्यावर टीका केल्यामुळे त्यांनी असं सांगितलं की पाटील साहेब तुम्ही आमचं नाव खराब केलं, तुमच्यावर आम्ही पोलीस केस करू. बोलू करा, हा संविधानिक अधिकारांचा विषय आहे आणि संविधानिक अधिकारांच्या विरोधात जे कोणी बोलतील, जे विरोधक असतील, त्यांनी जरूर ह्याच्यावर पोलीस केस करावी. कारण आपल्या अधिकारांसाठी लोकांचं प्रबोधन करणं, लोकांना जागृत करणं हे माझं काम मी समजतो. आणि त्या विरोधामुळे झालं काय, तर कोळीवाड्यांचे सीमांकन ठराविक लोकांनी केलं, गाव कमिट्या केल्या, तेवढ्याच कोळीवाड्यांचं सीमांकन म्हणजे जुहू मोराचा जो सीमांकित नकाशा आहे तो 143 एकर आम्ही दिला, तसा क्या तसा मंजूर होऊन आला. पण हे गावातल्या लोकांनी लोकवर्गणी काढली, पैसे खर्च केले म्हणून. काही लोकांनी सांगितलं ही लोकवर्गणी आपण काढायची गरज नाही, ते सरकार करेल. आता सरकार करेल असं लोकांना सांगणं म्हणजे लोकांना निष्क्रिय करणं. सगळ्याच गोष्टी सरकार करू शकत नाही हे वास्तव आहे. आणि म्हणून गावांचं संघटन ग्रामपंचायत कायद्याने करावं असं या घटनेच्या 40व्या कलमामध्ये म्हटलेलं आहे आणि त्यानुसार ग्रामपंचायती संघटित करा असं म्हटलंय. आता मुंबईमध्ये इंग्रजांनी महानगरपालिका स्थापन केल्यामुळे ग्रामपंचायतीचा प्रश्नच नव्हता, पण ग्रामपंचायती नसतील तर आपली राहती गावं आम्ही संघटित करणं हे आमचं संविधानिक नागरिक म्हणून कर्तव्य होतं आणि या संविधानिक गोष्टीला विरोध केला म्हणून मी त्यांच्यावर टीका केलेली आहे. ते काय माझे शत्रू नाहीत. आणि म्हणून अशाच प्रकारचा विरोध आता नवी मुंबईत होतोय की आम्ही नवी मुंबईत गावठाण जमीन मालकी हक्काचं आंदोलन केलं होतं. आगरी कोळी फाउंडेशनच्या निलेश पाटील यांनी त्याचं नेतृत्व जरी केलं असलं तरी संपूर्ण समाजाचा त्याला पाठिंबा होता आणि तिथे घराला प्रॉपर्टी कार्ड मिळणं, गावाचा गावठाण विस्तार मालकी हक्काने मिळवणं हा विषय होता. तोच विषय कायम करून आम्ही आतापर्यंत ही बाजू मांडत आहोत. आणि या विषयात सुद्धा आता ही गावठाण कमिट्या आणि गावठाण विस्तार न होण्याची कारण आहेत, त्याचा पुन्हा मी मुळाशी जाऊन विषय करतो की स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये अशी गावं छत्रपती शिवाजी महाराज आणि आदिलशाही निजामशाहीच्या काळात सुद्धा वसवली गेली आणि इंग्रज पोर्तुगीज या परकीय शत्रूंनी सुद्धा त्याला मान्यता दिली. परंतु ती अनधिकृत ठरवण्याचं काम महाराष्ट्राच्या विधानसभेने 2016-17ला केलं. याचं कारण व्यावसायिक होतं, कारण बिल्डरांना या जमिनी पाहिजे होत्या म्हणून त्यांनी SRA करण्याचा प्रयत्न केला आणि या प्रयत्नामध्ये आमच्या मागासवर्गीय वस्त्या होत्या, झोपडपट्ट्या होत्या, अल्पसंख्याक मुस्लिम, ख्रिश्चन, SC ST आणि ओबीसींच्या सुद्धा. आगरी समाज सुद्धा वडाळ्यासारख्या वस्तीत मोठ्या प्रमाणात झोपडपट्टीत राहतो, खारला राहतो. मग त्यांना सुद्धा जमीन मालकी मिळाली पाहिजे कुळ कायद्याने, हा विषय होता. हा संविधानिक अधिकार आहे. परंतु या वस्त्यांना संघटित करण्याची ताकद ज्या नेत्यांमध्ये नसते, ते सांगतात ह्याचा SRA होईल, ह्या जमिनी भाड्याने घ्या. आणि म्हणून ही जी सगळी मंडळी आहेत, मी नाव घेतलेली आहेत आणि आता आपण पोस्ट पण टाकले की घणसोलीमध्ये जी सभा झाली त्या सभेमध्ये भाडेपट्ट्याने जमीन घ्या असा एक विचार प्रवाह आहे आणि मालकी हक्काने जमिनी घ्या असा एक विचार प्रवाह आहे. खरं म्हणजे खोतीच्या आंदोलनामध्ये या जमिनी खोतांच्या नावावर होत्या आणि आम्ही कसत होतो. त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि नारायण नागू पाटील यांच्या रूपाने मूळ विषय जो आला तो कसेल त्याची जमीन आणि राहील त्याचं घर, म्हणजे मालकी हक्काचा विषय आहे. तो मालकी हक्काचा विषय ठाणे, रायगड, पालघर, मुंबई आणि नवी मुंबई इथे कायम असेल. याला जे कोणी विरोधक आहेत आमच्या समाजातले, त्या विरोधकांना समजवण्यासाठी हे फेसबुक लाईव्ह आहे. आणि म्हणून मुंबईतल्या लोकांना सुद्धा मी सांगतो की तुम्ही कोणी माझे विरोधक नाही, म्हणजे तुम्ही तर आपल्या संविधानाचे विरोधक आहात आणि संविधानाचे विरोधक असतात त्यांना एकच शब्द आहे, राष्ट्रद्रोह. आणि म्हणून तुम्ही विषय मांडत असताना संविधानाचा जो मूळ गाभा आहे त्या मूळ गाभ्याकडे आपण लक्ष ठेवलं पाहिजे की या देशामधल्या साधारणपणे 54% ओबीसी, SC ST या 85% लोकांना जमिनीची मालकी आणि घरांची मालकी या देशाने मनुस्मृतीनुसार नाकारली होती आणि त्याच्या विरोधात आपण आपल्या देशामध्ये आंदोलन सुरू केलं. या आंदोलनामध्ये आपल्याला माहित आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी जमिनीचे पट्टे शेतकऱ्यांना दिले, सम्राट अशोकाने दिले,
पेशवाईमध्ये ते गेले आणि त्यानंतर बाबासाहेब आंबेडकर, नारायण नागू पाटील यांच्यामुळे मिळाले. दिबा पाटलांचा संघर्ष सुद्धा जमीन मालकी हक्काचा आणि अस्तित्वाचा संघर्ष आहे. दत्ता पाटलांचा सेजच्या आंदोलनामध्ये आमची जमीन मालकी हक्क कायम राहावा असा आहे. आणि आज ज्योतिबा फुल्यांची आम्ही आठवण करतोय. शेतकऱ्यांची गुलामी विद्येविना मती गेली, म्हणजे शिक्षण नसल्यामुळे आपली अवस्था वाईट झाली. सावित्रीमाई फुलेंनी तो शिक्षणाचा विषय दिला. परंतु आज उच्च शिक्षित शिकलेले पदवीधर लोक जेव्हा आपल्या समाजातले आपल्याला भाडेपट्टा करावा असं जेव्हा सांगतात, तर त्याला जो शब्द आहे ती आधुनिक गुलामगिरी आहे. अत्यंत वाईट भाषेत त्याला म्हणता येईल की राज्यकर्ता जो जमीनदार वर्ग आहे, सरंजामी वर्ग आहे, यांची ते दलाली करतायत. आणि म्हणून ही दलाली म्हटल्यानंतर त्यांना राग येऊ शकतो, पण ते वास्तव आहे. आणि म्हणून त्यांना कायदा समजवावा म्हणून हा विषय आहे. अलीकडेच आम्ही 3 ग्रामपंचायतीचे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलेले आहेत. घोट आहे, करंजाडे आहे आणि पेंदर आहे आणि उरणमध्ये सुद्धा हे काम चालू आहे. तर यामध्ये लोकवर्गणी काढली गेली आणि लोकांच्या सहमतीने हे निर्णय घेऊन ते जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवले. आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवल्यानंतर महसूल विभाग जो आहे, खरं म्हणजे गावठाण विस्तार किंवा गावठाण जमीन मालकी हा का महसूलचा विषय आहे. परंतु सिडकोमध्ये जाणारे आमचे नेते असं सांगतायत की हे अधिकार सिडकोला आहेत. सिडको हे नगर विकास खात्याचा भाग आहे. नगर विकास खात्याला जमिनीची मालकी निश्चित करण्याचे अधिकारच नाहीत. आणि म्हणून मुंबईमध्ये महानगरपालिकेचं समर्थन करणारे, म्हणजे SRAचं समर्थन करणारे आणि गावठाण हक्काला विरोध करणारे, नवी मुंबईमध्ये सिडकोचं समर्थन करणारे हे जे लोक आमच्या जातीचे आहेत हे अज्ञानी आहेत. आणि म्हणून त्यांचं अज्ञान दूर झालं पाहिजे. आणि मूळ जो विषय आहे की आमच्याकडे जमीन मालकी नसताना, म्हणजे सातबाऱ्यावर नाव नसताना, खोतांची नावं असताना, ज्यावेळी पहिल्यांदा विषय हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये मांडला, तेव्हा आमच्याकडे कुठलाच पुरावा नव्हता. किंबहुना जे सरकार होतं, काँग्रेसचं सरकार सुद्धा होतं, हे काँग्रेसचं सरकार सावकार आणि वतनदारांचं होतं. आणि ही जी वतनदारी आहे, जहागिरी आहे, ही छत्रपती शिवाजी महाराजांनी अगोदर आदिलशाही निजामशाहीमध्ये नष्ट केली होती. आणि हीच छत्रपती शिवाजी महाराजांची जी विचारसरणी आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांभाळली. आणि आज 13 मराठ्यांचे मुख्यमंत्री झाले. या मराठ्यांनी वतनदारी पद्धत आहे, म्हणजे जहागिरी आहे, खोती आहे, याचं संरक्षण केलेलं आहे. आणि कुळ कायद्याची अंमलबजावणी जर महाराष्ट्रातल्या मराठा ब्राह्मण लोकांनी केली असती तर मुंबईतली गावठाणं या 70 वर्षात विस्तारित गावठाणासह कधीच लोकांच्या नावावर झाली असती. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधातलं महाराष्ट्राचं शासन मागच्या 70 वर्षात झालं. मग त्यामध्ये सर्व पक्षांचा दोष आहे. आणि म्हणून या शासनाची दलाली करणारे जे लोक आमच्यामध्ये आहेत ते शासनाची अधिकाऱ्यांची बाजू मांडतायत. आणि म्हणून आमचा जो जमीन हक्क आहे हा कोणाच्या कृपेने, ईश्वरी कृपेने किंवा धर्माच्या कृपेने मिळाला नाही. तो संविधानिक अधिकार आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानिक जी वृत्ती आहे त्यामध्ये समता हे तत्व संविधानाच्या प्रास्ताविकात म्हटलेलं आहे. समतेने आगरी कोळी लोकांना जमिनींचे मालकी अधिकार मिळाले पाहिजेत. त्यांना सिडकोने आज भूमिहीन केलेला आहे, MIDCने भूमिहीन केलेला आहे. आणि म्हणून हा नैतिकतेचा प्रश्न आहे. नैतिकतेच्या प्रश्नाआड आमच्या जातीतले जे विरोधक आहेत ते नुसते अज्ञानी नाहीत, तर त्यांना हे सगळं माहीत असून सुद्धा हे ढोंग करतात. त्याच्यामुळे खरं म्हणजे गावठाणावर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना त्रास होतो. ते जेव्हा लोकवर्गणी मागतात तेव्हा त्यांचे लोक विचारतात की लोकवर्गणी कशासाठी, जमिनी मोजायच्या कशासाठी, ते सरकार करेल असं जे कोणी आमच्या समाजातले लोक सांगतात. तशा प्रकारचे लोक कुळ कायद्याच्या आंदोलनामध्ये शेतकऱ्यांचा जो 7 वर्षाचा संप होता, विक्रमी संप होता, ते फोडण्यामध्ये सुद्धा आपले काही आगरी कोळी लोक होते, गद्दार लोक होते. आणि असेच गद्दार आज मुंबईच्या गावठाण चळवळीत दिसतात, नवी मुंबईत दिसतात. यांचा मी निषेध करतो, तो समाजाच्या वतीने करतो. परंतु एक अभ्यासक म्हणून ते विरोधक आहेत. लोकशाहीमध्ये सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष असतात. त्यामध्ये लोकसभेत आज समजा BJP ही सत्ताधारी आहे तर काँग्रेस विरोधक आहे. आणि त्याच पद्धतीने आपल्या महाराष्ट्राच्या विधानसभेत फडणवीस आणि शिंदे सरकार आहे. आणि उद्धव ठाकरे म्हणजे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी हे विरोधक आहेत. ही सत्ता नेहमी परिवर्तित होत असते. आज आम्ही विरोधात आहोत. सत्तेत जे कोणी आहेत, सत्तेच्या लोकांची बाजू मांडणं हे काम जरी शासनात फार मोठ्या टीकेने आणि संघर्षाने सुरू असलं तरी सुद्धा SC ST आणि OBC यांच्या जमीन मालकीचे अधिकार, संविधानिक अधिकार देणं हा जो संघर्ष आहे त्या संघर्षाला कायद्याचं, नैतिकतेचं, भूमिहीनांच्या संघर्षाचं स्वरूप असल्यामुळे हा संघर्ष नेटाने आम्ही पुढे न्यायचा आहे. मला जे आठवलेलं आहे की नवी मुंबईत गावठाण चळवळीवर काम करणारे लोक, त्यामध्ये 95 गावचे सुरेश ठाकूर असतील की नवी मुंबईचे निलेश पाटील असतील, यांनी याच्यावर अशा प्रकारचं जाहीर उत्तर दिलं पाहिजे
की आम्ही मूळ गावठाण जर आमच्या मालकी हक्काचं आहे आणि विस्तारित गावठाण हे गावठाण कायद्याने नैतिकतेने आणि संविधानिक अधिकाराने आमचं जर असेल तर ते मिळवण्यासाठी आपण जाहीरपणे बोललं पाहिजे. कोपऱ्यात बसून मिटिंग घेणं आणि त्या मिटिंगमध्ये अशा प्रकारचे विषय चर्चेला आणून लोकांमध्ये संभ्रम पसरवणं हे अत्यंत वाईट आहे. सिडकोच्या अधिकाऱ्यांशी पण याविषयी मी चर्चा केली की तुम्ही भाडे करार का देता. गावठाण विस्तार न करण्याची चूक जिल्हाधिकारी आणि कोकण आयुक्तांकडून घडलेली आहे, जशी ती आमच्या माजी सरपंचांकडून घडलेली आहे, सदस्यातून घडलेली आहे आणि सरकारकडून पण घडली आहे. पण याचा भुर्दंड सामान्य गावातल्या गरीब माणसाला का, गावठाणातल्या SC ST या अतिमागासवर्गीय अल्पसंख्याक लोकांना का, आणि म्हणून या सगळ्याची बाजू घेण्याचं काम आपण गावठाण चळवळीच्या नुसार करतो आहोत. याला विरोध जे करतायत त्या विरोधकांनी लक्षात घ्यायचं आहे की ज्यांची घरं तुटलेली आहे त्यांचा आक्रोश फक्त सरकार विरोधी नाही. सायन कोळीवाड्यामध्ये जे गावठाण तुटलेलं आहे त्या गावठाण तुटलेल्याला कारण जे लोक आहेत ते आपले विरोधक आहेत. त्यांनी गावठाण प्रस्तावाला तिथे विरोध केला, सीमांकनाला विरोध करा, लोकवर्गणी काढायला विरोध केला, हे वास्तव आहे. आणि म्हणून परवा मी राजेश मांगेला आणि उज्ज्वला त्यांना सांगितलं की तुम्ही वाईट वाटून घ्यायचं कारण नाही. मी व्यक्तिगत टीका तुमच्यावर केलेली नाही की तुम्ही लग्नात भात कुठला केला आणि भाजी कुठली केली ह्याच्यावरती टीका नाही, तर तुम्ही गावठाण चळवळीचे विरोधक आहात व लोकवर्गणी काढायची नाही, गावठाण मोजायचं नाही, गाव कमिटी करायची नाही. हे जे अधिकार हे नागरिकांचे संविधानिक अधिकार आहेत. आपलं घर आणि गावठाण वाचवणं हे आपली कर्तव्य आहेत. या कर्तव्यापासून लोकांना परावृत्त करणं ही संविधानाला विरोध आहे. आणि म्हणून आजची जी चर्चा आपण घेतलेली आहे त्यामध्ये प्रामुख्याने उरणमध्ये आता साधारणपणे चांजामध्ये 800 एकर जागेतील घरं आहेत, त्या घरांच्या खालच्या जमिनी संपादित करण्याचा घाट सिडकोने घातलेला आहे आणि हा खरं म्हणजे अन्याय आहे. म्हणजे नवी मुंबई विमानतळामध्ये मूळ गावठाण फक्त असताना, विस्तारित गावठाण नसताना तिथे भूसंपादन राबवल्यामुळे विस्तारित गावठाणातली घरं तोडली गेली आणि त्यांना पुनर्वसन अजूनही मिळाले नाही. त्या घरांचा प्रश्न म्हणजे चिंचपाड्याचा प्रश्न घेऊन आम्ही न्यायालयात आहोत. सिद्धार्थनगरचा प्रश्न आहे, धनगर समाजाच्या वस्तीचा प्रश्न आहे. हे प्रश्न निर्माण झाले ते विस्तारित गावठाण न झाल्यामुळे झालेले आहे आणि विस्तारित गावठाण मिळणारच नाही किंवा नवी मुंबईत महानगरपालिका असल्यामुळे ग्रामपंचायत कायदा लागत नाही असं जे अर्धवट शहाणपणाचे उद्गार आमचे काही उच्च शिक्षित सीए झालेले लोक काढतात. त्यांना मला जो सांगणं आहे की काय आहे ग्रामपंचायत, तर घटनेच्या संविधानाच्या 40व्या कलमानुसार गावं संघटित करा म्हणजे ग्रामपंचायत करा, अशा प्रकारचे आदेश संविधानाचे आहेत. आता ही गावं काही ठिकाणी ग्रुप ग्रामपंचायत असते, काही ठिकाणी एकच गाव असतो. पण जी गावं 1900 म्हणजे ग्रामपंचायत अधिनियम 1967 आल्यापासून म्हणजे 70 पासून आजपर्यंत संघटित झाले नाहीत, ही अशी मुंबईमध्ये अनेक गावं आहेत. आमच्या चांजे ग्रामपंचायतीमध्ये 17 ते 18 गावं आहेत. ती गावं म्हणून संघटित नाहीत तर ती ग्रुप ग्रामपंचायत आहे. मग महानगरपालिका म्हणजे तरी काय, तर ग्रामपंचायतीनंतर म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था आहे त्यामध्ये ग्रामपंचायतीनंतर आपल्याला माहिती आहे पंचायत समिती असते, पंचायत समितीनंतर जिल्हा परिषद असते. हा ग्रामीण भागातला या स्थानिक स्वराज्य संस्थांचा क्रम आहे. आणि शहरामध्ये नगर परिषद, नगरपंचायत आणि त्यानंतर महानगरपालिका असा तो लोकसंख्येनुसार क्रम आहे. त्यामुळे महानगरपालिका म्हणजे काहीतरी वेगळं आहे आणि ग्रामपंचायत वेगळं आहे असा जो गैरसमज बसलेला आहे तो तुमचा स्थानिक राजकारणातला, संसदीय राजकारणाचा अभ्यास नसल्यामुळे हे घडत आहे. आणि म्हणून वकील झालेले, सीए झालेले लोक सर्वज्ञानी आहेत असा जर कोणाचा गैरसमज असेल तर त्याला माझी विनंती आहे की आपण अभ्यास करावा. जसं आम्हाला आमचं अकाउंट म्हणजे सीए म्हणून त्याचं फायलिंग करणं सरकारकडे जमत नाही, माझ्यासारख्या माणसाला गाडी चालवता येत नाही, म्हणून त्यातलं जे माझं अज्ञान आहे ते मी मान्य करून बाबा गाडीचं स्टेअरिंग मी घेणार नाही, ते दुसऱ्याकडे देईन. हा जो प्रामाणिकपणा नेतृत्वामध्ये असतो तो जर आपल्याकडे असला तर अशा घटना घडणार नाहीत. आणि म्हणून घनसोलीमध्ये जो परिसंवाद कालच्या दिवशी झाला त्याचं पोस्ट मी टाकलेली आहे, व्हॉट्सअपवर आलेली. त्यामध्ये त्या परिसंवादामध्ये विषय असा आला की सिडकोने आपल्याकडे भाडेपट्टा लावलेला आहे, म्हणजे विस्तारित गावठाणातली घरं भाडेपट्टाने घ्या असं सरकारने म्हटलेलं आहे. आता हा जो सरकारचा निर्णय हा एकनाथ शिंदे या मराठा नगरविकास मंत्र्यांनी घेतलाय, मुख्यमंत्र्यांनी घेतलाय. मराठ्यांचा जो स्वभाव आहे 60% जमिनी महाराष्ट्राच्या मराठ्यांकडे आहेत, म्हणजे ते जमीनदारीची प्रथा आहे की कोकणातली बाबासाहेबांनी समजवली तरी महाराष्ट्रात ही प्रथा आजही कायम आहे. आणि याच वृत्तीने एकनाथ शिंदेने नवी मुंबईकरांना जमीन मालकी नाकारलेला आहे आणि या एकनाथ शिंदेना विरोध करण्याची ताकद आमच्या नेत्यांमध्ये नाही आणि म्हणून ती राजकीय नेत्यांमध्ये नाही, तशी सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये नाही. आणि म्हणून मागच्या सरकारमध्ये जो निर्णय झाला त्यावेळी जे उपस्थित लोक होते नवी मुंबईचे प्रतिनिधी म्हणून, त्यांनी आपल्या समाजाची घोर फसवणूक केलेली आहे. मूळ आंदोलन आहे गावठाणाचं हे जमीन मालकीचं असताना भाडे कराराला संमती देऊन त्यांनी लोकांची फसवणूक केली आहे.
हा निर्णय राजकीय स्वरूपाचा असला तरी त्या समाजाची घरं तुटणार आहेत आणि म्हणून याचा सुद्धा मी निषेध करतो. आणि मी आठवण करून देईन, आदरणीय बबनदादा पाटील, नंतर आमचे तरे साहेबांचे बंधू ठाण्याचे तरे असतील, त्यानंतर आपले घरत असतील, शिरीष घरत असतील, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख यांनी मला दिबा पाटलांचं नाव देण्याचा आग्रह धरण्यासाठी उद्धवजी ठाकरेंकडे नेलं आणि तिथे मी विषय मांडला की आम्हाला विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव तर नकोच आहे, कारण दिबा पाटील ही आमची अस्मिता आहे, दिबा पाटील आमचे पितामह आहेत आणि म्हणून आपण उद्धवजी यांचं नाव द्या, दिबा पाटलांचं नाव द्या. आणि अत्यंत विनम्रतापूर्वक मी उद्धवजी ठाकरेंचा हा निर्णय आगरी कोळी समाजासाठी अत्यंत क्रांतिकारी निर्णय आहे. आपल्या वडिलांच्या नावाचं हक्कसोड पत्र त्यांनी दिलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं की इथे दिबा पाटलांचंच नाव लागेल आणि त्यांचं मी पुन्हा एकदा आभार आणि कौतुक मानतो. परंतु ते सांगत असताना मी त्याच मातोश्रीवर हे सुद्धा सांगितलं होतं की एकनाथ शिंदे यांनी मराठा मनोवृत्तीने जसं बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्वाच्या नावाखाली ओबीसींवर अन्याय करण्याचा प्रयत्न केला, हा जसा निर्णय सगळ्यांना समजला आणि तुम्हाला सुद्धा समजला आणि तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचं नाव मागे घेऊन, आपल्या वडिलांचं नाव मागे घेऊन जी उदारता विनम्रता दाखवलेली आहे त्याला सॅल्यूट आहे. आणि तुम्ही हक्क सोडल्यामुळेच आज दिबा पाटलांचं नाव इथे आलेलं आहे. आता राहिला प्रश्न केंद्र शासनाचा. केंद्र शासनाची वृत्ती सुद्धा मनुवादी असल्यामुळे दिबा पाटलांच्या नावाची आम्ही वाट पाहत आहोत. परंतु त्याचवेळी उद्धवजींना मी सांगितलं, उद्धवजी केवळ दिबा पाटलांचं नाव आम्हाला दिलं एवढं यात आम्ही समाधानी नाही, तर एकनाथ शिंदेने दुसरा जो निर्णय घेतलेला आहे की नवी मुंबईतली विस्तारित गावठाणं आहेत 95 गावातली, ती भाडे कराराने आम्ही देऊ, हा निर्णय सुद्धा फसवा निर्णय आहे. खरं म्हणजे नगर विकास खात्याला जमिनी भाड्याने द्यायच्या किंवा मालकीने ठेवायच्या हा त्यांचा अधिकारांचा विषय नाही, त्यांचं घरांचं शहरांचं नियोजन हा त्यांचा विषय आहे. म्हणजे आयत्या पिठावर रांगोळ्या काढणार प्रकारे जमिनी संपादित करणं काम हे जिल्हाधिकाऱ्यांचं असतं आणि कधीतरी नाशिक मधून सिडको गेली तशीच नवी मुंबईत सुद्धा जाणार आहे आणि अंतिमतः ह्या जमिनी शेतकऱ्यांच्या मालकीच्याच होणार आहेत. मग हे सत्य माहीत असताना आज तुम्ही भाडे करार कशासाठी करताय? तर एकनाथ शिंदेना आणि ठाण्यातले जितेंद्र आव्हाड यांना सुद्धा ठाण्यामध्ये SRA राबवायचा आहे, क्लस्टर राबवायचा आहे, कारण ते इथले भूमिपुत्र नाहीत आणि ते इथल्या आगरी कोळ्यांच्या विरोधात आहेत. त्याच पद्धतीने एकनाथ शिंदे आणि महाविकास आघाडीने जो निर्णय घेतलाय, तुम्ही भाडे कराराने जमिनी घ्या, त्यांनी असं म्हटलं या मराठा सावकारांनी खोतांनी कधीच आम्हाला ओबीसीना जमीन मालकी दिली नाही, ती दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. आणि म्हणून हा जो निर्णय, याला विरोध तिथे असलेल्या उपस्थित असलेल्या लोकांनी करायला पावता आणि तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी याला विरोध केलेला नाही. उद्धवजी ठाकरेंसमोर मी जेव्हा गावठाण हक्काचा विषय मांडला तेव्हा नवी मुंबईचे घणसोली गावचे द्वारकानाथ भोईर यांनी तिथं वक्तव्य केलं की दोन्ही विषय एकत्र नको, म्हणजेच यांच्या मनात इथे भाडे कराराने जमिनी घेण्याचा विषय आहे. आणि म्हणून घनसोलीमध्ये जो परिसंवाद झालेला आहे त्यामध्ये विकास पाटील आणि किरण पाटील हे पेंदरगावचे, ज्यांनी याचिका कोर्टात केलेल्या आहेत, त्यानंतर दीपक पाटील हे गावठाण 27 गाव संघटनेचे नेते आहेत, आमच्या बरोबर ते काम करतात, यांनी जमीन हक्कच मिळाला पाहिजे असा विषय मांडला. आणि दुसरा विरोधक म्हणून निलेश पाटील आणि द्वारकानाथ भोईर यांनी भाडे कराराने जमिनी घेऊया असा विषय मांडला. मी नागरिकांना सांगू इच्छितो की भाड्याने जर जमीन आपण घराखालची घेतली, ते घर पुन्हा केव्हाही तुटू शकतं. येणारं सरकार कुठलं असेल सांगू शकत नाही आणि ते तुटू शकतं. आणि म्हणून ही जमीन मालकीची आहे. आमच्या गावाच्या शेजारच्या जमिनी आमच्या होत्या, किंबहुना नवी मुंबई शहराला दिलेल्या जर जमिनी आमच्या असतील आणि त्या जमिनीवर सिडकोच्या सोसायट्यांना जर कन्व्हेन्स डीड होत असेल, मालकी मिळत असेल, तर ज्यांनी जमिनी दिल्या म्हणजे ज्या शहराचे पिता आहेत, या शहरातल्या महिला म्हणजे गावातल्या महिला, आमच्या आगरी कोळी महिला या संपूर्ण शहराच्या आई आहेत, त्यांना जमीन मालकी, त्यांना भाडेपट्टा आणि बाहेरच्या या आलेल्या लोकांना तुम्ही म्हणजे बाहेरचे म्हणजे आपल्या देशाचे ते नागरिक आहेत, पण त्यांना जर जमीन मालकी मिळत असेल तर न्याय हा सगळ्यांना समान असतो. या संविधानिक तत्वानुसार कॉलनीमध्ये जर कन्व्हेन्स डीड होऊ शकतं, ते गावठाणामध्ये का नाही असा प्रश्न आहे. परंतु यामध्ये गावठाण हक्क मिळवण्यासाठी भारतीय संविधानामध्ये कलम 40 जे आहे त्या 40 नुसार गावं संघटित करण्याचा अधिकार आहे. संविधानिक मागणी आपण नागरिकांनी केली पाहिजे. सरकार हे संविधानाच्या विरोधी आहे आणि म्हणूनच सवर्ण आरक्षणाचा विषय ते आला की जे सवर्ण जातीचे लोक आहेत त्यांना मागासवर्गीय ठरवलं गेलं न्याय केंद्र आपल्या सुप्रीम कोर्टामध्ये, हा संविधान विरोधी निर्णय आहे आणि त्याला आम्ही विरोध करतोय. त्या पद्धतीने पुन्हा एकदा मी सांगतो, ज्यांनी गावठाणातल्या जमिनीला मालकी हक्काला ज्यांनी विरोध केलाय ते गावठाण चळवळीचे शत्रू असले, विरोधक असले तरी त्यांना आम्ही कायमचे शत्रू मानत नाही. त्यांच्यामध्ये विचार परिवर्तन या व्हिडिओ नंतर येईल अशी मी अपेक्षा ठेवतो. मला हे बोलायची वेळ आली कारण आम्ही जेव्हा उरणमध्ये
हे जे सिडकोच्या विरुद्ध आंदोलन सुरू केलेलं आहे की सिडकोनी ही आमची घरं तोडून इथे नवीन शहर विकसित करण्याचा प्रयत्न चालवलेला आहे, त्यावेळी मी सिडको अधिकारी भरत ठाकूर यांना सांगितलं की या गावामध्ये उरणमध्ये मूळ गावठाण आहे ते अत्यंत कमी आहे, 2 एकर 3 एकर आहे. किरण पाटलांची पोस्ट मी टाकलेली आहे पेंदरच्या, आणि 100 आणि आता 120 एकर बालई गावठाण 120 एकर आहे. तर 120 एकर मध्ये साधारणपणे 2 एकर हे मूळ गावठाण आहे. म्हणजेच 100च्या वर एकर अनधिकृत गावठाण असेल त्याला अधिकृत करण्यासाठी गावठाण हक्क कायदा आहे आणि तसा प्रस्ताव आम्ही बनवायला घेतलाय. हा प्रस्ताव बनवत असताना हा खर्च कोणी करावा असा प्रश्न आला. मी ग्रामपंचायतीच्या सरपंचांना भेटलो, आमचे भगत साहेब आहेत, तर त्यांनी सांगितलं की ग्रामपंचायतीकडे कुठलाही निधी नाही, म्हणजे सरकार ते गावठाण मोजायला तयार नाही असं स्पष्ट सांगितलं. तरी सुद्धा काही लोक आमच्या सभांमध्ये येऊन सांगतात ते सरकारने मोजलं पाहिजे. सरपंचांनी आणि ग्रामसेवकांनी कबूल केले की आमच्याकडे पैसा नाही. मग त्यांच्याकडे पैसे नसतील तर आपली घरं अधिकृत करण्यासाठी आम्ही पैसे खर्च केले पाहिजेत असा जेव्हा आम्ही विषय केला तेव्हा इथले संतोष पवार मराठा समाजाचे एक सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यांनी लोकवर्गणीला विरोध केला, गावठाण मोजायला विरोध केला. हा विरोध संविधानाला विरोध आहे. आणि म्हणून परवा रामचंद्र म्हात्रे यांनी सुद्धा असं म्हटलं की राजाराम पाटील अर्ध सत्य सांगतात. तर त्या रामचंद्र म्हात्रे सिडकोचे कर्मचारी होते, त्यांनी सिडकोचं मीठ खाल्लेलं आहे. सिडकोचं मीठ खाल्ले त्यांनी सिडकोशी इमानदार राहावं. परंतु ज्यांनी आगरी कोळी कराडी भंडाऱ्यांचं मीठ खाल्लेलं आहे ते अधिकारी असतील, ते सरकार असतील, ते ग्रामस्थ असतील, त्यांनी आमच्याशी इमानदार राहिलं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी हे जे आहेत रामचंद्र म्हात्रे यांनी संविधानाचा अभ्यास करावा. डाव्या चळवळीतून ते लोक आलेले आहेत. भारतीय संविधान हा सगळ्यांचा आमचा आदर्श आहे आणि आपला जर संविधानाला विरोध असेल तसं आपण जाहीर करावं. मग संविधानातले मूलभूत अधिकार आहेत त्यासाठी सुप्रीम कोर्टात जाऊन आम्ही न्याय मागू आणि यांच्यावर सुद्धा आम्ही खटले दाखल करू. कारण या लोकांच्या अशा वृत्तीमुळे आमची घरं तुटत असतील तर सरकार जसं दोषी आहे तसं नागरिक म्हणून गावामध्ये आपण संविधानाची चळवळ राबवत नाहीत म्हणून दोषी आहात. आता रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी वाईट टाकण्याचे प्रकार घडतात, म्हणजे जात पंचायतीचे प्रकार घडतात. ते प्रकार संविधानिक अज्ञानामुळे घडतात. जर संविधान जर वाचलेलं असेल तर अशा प्रकारचे अज्ञानी सरपंच आणि अज्ञानी गावकरी पाहायला मिळणार नाहीत. आणि म्हणून आगरी कोळी समाजाला, मी भंडारी समाजाला सांगेन की मागच्या 26 तारखेला संविधान दिन होऊन गेला. आपल्या ओबीसींपैकी कोणी संविधान दिन साजरा केला नाही. त्याच्यामुळे त्यांच्या तोंडून आजही मनुस्मृती येते. गाव संघटित करण्यासाठी गावाने एकत्र आलं पाहिजे, गाव कमिटी केली पाहिजे, लोकवर्गणी काढली पाहिजे आणि लोकवर्गणीचा हिशोब लोकांना दिला पाहिजे. यामध्ये भ्रष्टाचाराचा विषयच नाही. म्हणजे त्या दिवशी तिकडे महाराष्ट्र कोळी महासंघाचे नेते होते किरण पाटील, ते त्या वाढवण बंदराच्या स्टेजवरून सांगत होते की पाटील साहेब हे लोकवर्गणी काढून गाव मोजून गाव नाही झालं. मग असं जे बोलतात ते दैववादी आहेत, मनुस्मृतीचे लोक आहेत. कारण त्यांनी संविधानच वाचलेलं नाही की संविधानामध्ये जर 40व्या कलमाअंतर्गत तुम्हाला गावं संघटित करण्याचा अधिकार दिलाय, त्यासाठी सरकारनेच ती गावं संघटित केली पाहिजे, म्हणजे ग्रामपंचायतीने केलं पाहिजे असं नाही. नागरिक एकत्र येऊन आपली सोसायटी किंवा गाव कमिटी रजिस्टर करू शकतात. त्यामुळे निलेश पाटील यांचं जे अज्ञान आहे, अनेक वेळा त्यांना सांगितलं की नवी मुंबई महानगरपालिका वेगळी आणि रायगड जिल्हा वेगळा असं जे बोलतात तो मूर्खपणा आहे. कारण भारत हा एकच देश आहे. महानगराच्या लोकसंख्येप्रमाणे तुमच्याकडे महानगरपालिका असेल तर रायगडमध्ये लोकसंख्येच्या हिशोबाने ग्रामपंचायत असेल. पण ग्रामपंचायत आणि महानगरपालिका एकंदरीत स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, त्या काही वेगळ्या नाहीत. त्याच्यामुळे एवढं मोठं अज्ञान समाजात पसरवणं हा दोष आहे. आणि म्हणून विकास पाटील यांनी जी पोस्ट केलेली आहे, विकास पाटीलांनी वकिली केलेली आहे आणि त्यांनी ते सांगितलं की नवी मुंबईत भाडे कराराने जमिनी घ्यायच्या की मालकीने, असा जो वाद चालू आहे त्यामध्ये मालकीनी जमिनी घेणारे जे लोक आहेत त्यापैकी आम्ही 4 जिल्ह्यातले लोक आहोत आणि मालकीला आमचं समर्थन आहे. भाडेकराने आम्हाला जमिनी नको, कारण या शहराला आम्ही जमिनी दिलेल्या आहेत आणि आता विस्तारित गावठाण हा आमचा गावठाण कायद्याने हक्क आहे. आणि हे करत असताना त्यांनी विकास पाटलांनी एक शब्द वापरलाय की नागरिकांनी आपल्या बुद्धीचा वापर करावा. म्हणजे निलेश पाटील किंवा द्वारकानाथ भोईर हे बरोबर आहेत आणि दीपक पाटील, किरण पाटील, विकास पाटील हे चुकीचे आहेत. त्यांच्यामध्ये चूक बरोबरचा विषय नाही की सदस्य विवेक बुद्धीचा वापर आपण करावा, हा सुद्धा संविधानिक अधिकार आहे आणि तो आपल्या नागरिकांना दिलेला आहे. आणि म्हणून आज धार्मिक जे प्रचार चालू आहेत देशामध्ये आणि त्यामुळे अनेक अल्पसंख्याक लोकांवर अत्याचार होत आहेत, ऑनर किलिंगच्या घटना घडतायत. हे संविधानाच्या अज्ञानामुळे आज देशामध्ये मनुस्मृती नाही, आज देशामध्ये संविधान आहे. आणि खास करून या गावठाण चळवळीचा प्रस्ताव न मांडल्यामुळे, ग्रामपंचायतींनी न मांडल्यामुळे जे दुष्परिणाम झाले आहेत त्यामध्ये आमचे SC STचे जे भाऊ आहेत त्यांच्यावर फार मोठा अन्याय होतो. आणि म्हणून उरणमध्ये
जो विरोध होतोय, रामचंद्र म्हात्रे असतील किंवा संतोष पवार असतील, ही उच्चवर्णीय मानसिकता आहे. आणि यामध्ये आज आमच्या बालई गावामध्ये चर्मकार, मातंग, आदिवासी हे जे लोक गावठाण चळवळीमध्ये लोकवर्गणी काढतायत आणि बाकीचे लोक लोकवर्गणी काढायला कुकू करतायत, त्यांना हे लक्षात आलं पाहिजे भारताचे नागरिक म्हणून आज आपल्या घरासाठी आणि गावासाठी लोकवर्गणी आहे, परंतु देशाचे प्रकल्प, रस्ते, वीज, तुमच्या धरणं बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणे पैसा लागतो आणि तो टॅक्सच्या रूपाने आपण देतच असतो. म्हणजे ही सुद्धा एक प्रकारची लोकवर्गणी आहे, ती कायदेशीर आहे. आणि ही सुद्धा ठराव घेऊन गावठाणातली जी लोकवर्गणी काढली आहे यामध्ये कोणी भ्रष्टाचार करत नाही, पण बोलण्याचा दृष्टिकोन असा असतो की बाबा राजाराम पाटील किंवा त्यांचे कार्यकर्ते लोकवर्गणी काढतात आणि पैशाचा गैरवापर करतात. हे फार मोठं अज्ञान आहे, कारण लोकांच्या प्रत्येक पैशाकडे लोकांचं लक्ष असतं आणि चुकीचा असं कोणी गैरवापर करून मोठं होत नसतं. आम्ही लोकसभा लढलो, मी लढलो, विधानसभा लढलोय, या अशा प्रकारचे भ्रष्टाचार करून किंवा भ्रष्टाचार करण्यासाठी जर लोकसभा लढलो असतो, जिंकून आलो असतो, मग आम्ही ईव्हीएम मध्ये भ्रष्टाचार केला असता, लोकांना फसवलं असतं. परंतु प्रामाणिक माणसाला सतत पराभवाचा सामना करावा लागतो. एक काळ होता, लोकनेते दिबा पाटील 4 वेळा आमदार झाले, 2 वेळा खासदार झाले, दत्ता पाटील झाले, तो प्रामाणिक लोकांचा, प्रामाणिक चळवळीचा काळ होता. आता हा काळ नसला तरी आम्ही संघर्ष सोडलेला नाही. आणि म्हणून सिडको नगर विकास विभागाला आम्हाला जमिनी भाड्याने द्यायच्या की मालकीने द्यायचा हा अधिकारच नाही. मग त्यांनी भाडे करार केले, हा सुद्धा बेकायदेशीर आहे. हे अधिकार मान्य जिल्हाधिकाऱ्यांना आहेत. त्या जिल्हाधिकाऱ्यांकडे न जाता जे लोक महानगरपालिकेला म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेला अधिकारी संस्था म्हणतात आणि सिडकोला म्हणतात, ते मुळात मोठं अज्ञान आहे. नगर विकास खात्याच्या अंतर्गत सिडको येते, तर जिल्हाधिकारी हे महसूल विभागाच्या अंतर्गत येतात आणि देशामध्ये महसुली कायदे किंवा जमिनीचे अधिकार हे जिल्हाधिकाऱ्यांना आहेत असं मी सांगतो. आणि म्हणून पुन्हा एकदा मी मुंबईतल्या वरळी कोळीवाड्याच्या विजय वरळीकर यांचं उदाहरण देईन की वरळी कोळीवाड्यामध्ये गाव कमिटी त्यांनी केलेली आहे आणि तिथल्या 65 ते 70 एकर जमिनीची मालकी वरळी कोळीवाड्याकडे आहे आणि माननीय सुप्रीम कोर्टाने त्यांचा हा अधिकार मान्य केलेला आहे, कोर्टात लढून हा मान्य केलेला आहे. त्याच पद्धतीने प्रत्येकाने गाव कमिटी केली पाहिजे, आपली गावं मोजली पाहिजे, लोकसंख्याचा आणि घरांचा रिपोर्ट तयार केला पाहिजे, याचा प्रस्ताव कलेक्टरला सर्वसंमतीने ठराव घेऊन केला पाहिजे. हे ज्या लोकांना जमत नाही ते लोक मागच्या दारानं क्लस्टर SRA करायचा प्रयत्न करतात आणि या घरांच्या विकासामध्ये बिल्डर होण्याचा प्रयत्न करतात आणि हा जो मलिदा आहे तो मागच्या दाराने खाण्यासाठी समोरून जे लोक वर्गणी काढतात त्यांच्यावर हे आरोप करतात. हे अत्यंत चुकीचं आहे आणि त्याचा मी आज जाहीर निषेध करतो. याच पद्धतीनं या चळवळीमध्ये किरण पाटील या इंग्लंड ब्रिटन युवकाचं फार मोठं योगदान आहे आणि त्यांच्या या योगदानामुळे त्यांनी सुद्धा आपल्या गावामध्ये गाव संघटित करून गाव कमिटी केली, त्यानंतर लोकवर्गणी काढली, लोकसंख्येचे रिपोर्ट तयार केले, घरांची संख्या काढली आणि प्रस्ताव सादर करण्यामध्ये प्रचंड कष्ट घेतले. पण याला वेळ द्यावा लागतो, म्हणजे ते त्यांचंच गाव असल्यामुळे रोज सकाळ संध्याकाळ ते आईच्या विषयावर काम करत असतात. पण माझ्यासारख्या माणसाला एका गावात 100 वेळा जायला लागतं आणि साहजिकच आहे की हा जो प्रवास आहे हा प्रवास खर्च त्या लोकांनी करावा ही प्रामाणिक इच्छा असते. कारण हे काम करत असताना मागच्या दाराने बिल्डरकडून पैसे घ्यायला गेलो असतो तर लाखो रुपये आम्हाला भेटले असते, परंतु आम्ही नेहमीच या बिल्डर लॉबीला SRAला विरोध केला. किंबहुना शिवसेनेला प्रचंड विरोध मी केलाय. अशा अनेक युट्यूबवर क्लिप आहेत. उद्धवजी ठाकरेंच्या समोर गेलो तेव्हा सुद्धा मी जमीन मालकी हक्कच मागितला आणि शिवसेनेच्या महानगरपालिकेने कशा प्रकारचा अन्याय आमच्या विनाताई केणी, शारदा नाकवा या मच्छीमार महिलांवर केलेला आहे हे पण सांगितलं. आणि खरं म्हणजे आत्ताच्या घडीला शिवसेना हा प्रबोधनकार ठाकरेंच्या विचारावर चाललेला असताना मी प्रबोधन करणारा माणूस म्हणून शिवसेनेत प्रवेश करायला पाहिजे असं अनेक लोक बोलतात, परंतु मी त्यांना सांगितलं ज्या महापालिकेने शिवसेने आमची गावं तोडलेली आहेत ती गावं जेपर्यंत ते गावठाण हक्क कायद्याने पुन्हा बांधून देत नाहीत, तिथले SRA रद्द करत नाहीत, तोपर्यंत त्या शिवसेनेत जाण्याचा प्रश्नच येत नाही. कारण बाबासाहेब आंबेडकरांच्या आदर्शानं मी माझ्या ओबीसी समाजाचं नेतृत्व करतो, आगरी, कोळी, भंडारी, कराडी या मागासवर्गीय जातींचं नेतृत्व करतो आणि आज या मागासवर्गीयांवर जेवढा अन्याय देशामध्ये होतोय, महाराष्ट्रात होतोय, तेवढा कुणावर होत नाही. आणि म्हणून आमच्या जातीशी प्रामाणिक राहण्याची जी लढाई बाबासाहेब आंबेडकरांनी केली आणि ही करत असताना उच्चवर्णीय ब्राह्मण, मराठा, क्षत्रिय, वैश्य यांना सुद्धा अधिकार संविधानात दिलेले आहे. म्हणजे त्यांनी कायमचं शत्रुत्व कोणाविरुद्ध ठेवलं नाही, भारतीयांमध्ये बंधुत्वाचा भाव निर्माण केला आणि याच पद्धतीने मी आज बोलतोय. त्यामुळे या लोकांनी रागावण्याचं काही कारण नाही, कारण आपण हे जे आहे की नाही ते मानलं पाहिजे. म्हणजे एखाद्या भागामध्ये मुंबईमध्ये आता ग्रामपंचायतच नव्हती, मग तिथलं सीमांकन मान्य केलं, सरकारने मान्य केलं, मग ग्रामपंचायत असली पाहिजे असं काय नाही, महानगरपालिका झाली म्हणजे
तुम्ही पाकिस्तानमध्ये गेलात असं नाही. नवी मुंबई महानगरपालिका ही स्थानिक स्वराज्य संस्था आहे. आणि म्हणून दशरथ भगत हे जे नवी मुंबईचे माजी विरोधी पक्षनेते आहेत, त्या विरोधी पक्ष नेत्यांना मी सांगतोय की आता जेव्हा महानगरपालिका अस्तित्वात येईल त्यामध्ये सगळ्या नगरसेवकांनी, आगरी कोळी इथल्या ओबीसी नगरसेवकांनी पहिला ठराव टाकला पाहिजे की महानगरपालिकेने स्वतः खर्च करून गावाचं सीमांकन करावं स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून. एवढा पैसा महानगरपालिकाकडे आहे. रांगोळी काढण्यासाठी आज सावित्रीबाई फुले जयंतीच्या निमित्तानं नवी मुंबई महानगरपालिका लाखो रुपये खर्च करते. मग या रांगोळ्या काढण्यापेक्षा तुम्ही गावठाण आणि सीमांकन मोजलं पाहिजे. आणि यासाठी पहिला ठराव जर नगरसेवकांनी तिथे घेतला तर हे होऊ शकतं. आता अधिवेशन आहे. आमच्या इथले आमदार आहेत महेश बालदी, प्रशांत ठाकूर, मंदाताई म्हात्रे, गणेश नाईक यांनी सुद्धा सांगितलं की MMRD क्षेत्रात ठाणे पालघर या क्षेत्रामध्ये जमिनीला प्रचंड भाव आलाय. म्हणजे परवा सानपाड्याचं जे भूखंड विक्रीला गेलेला आहे सिडकोकडून 5,55,00,000 गुंठ्यांनी गेलेला तो भूखंड आहे, 1 गुंठा जमीन. तर एवढी जर जमिनीला भाव असेल तर साहजिकच गावठाणांचे आणि कोळीवाड्यांचे लचके तोडणारे बिल्डर मुंबईमध्ये आपल्याला माहित आहे सुधाकर शेट्टी आहे सायनमध्ये, आणि लोढा बिल्डर जे आहेत भाजपचे आहेत ते सुद्धा कोळीवाडे गावठाणे विकण्याच्या मार्गावर आहेत. तिथे ते पर्यटन किंवा सांस्कृतिक विकास करायला तयार आहेत, परंतु जमीन मालकी हक्क द्यायला तयार नाहीत, कारण यांना या जमिनी विकायच्या आहेत. तिथे कोळी आगरी लोकांना हटवायचं आहे. आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये गावं मोजणं ही आमची जबाबदारी आहे. आणि म्हणून खरं म्हणजे उद्या आमची मोठी पत्रकार परिषद आम्ही पनवेलला ठेवलेली आहे. करंजाडे गावच्या लोकांनी, तिथल्या सरपंचांनी एकत्र येऊन एक याचिका कोर्टात सादर केली. आणि ती याचिका आपल्याला माहित आहे की या संविधानातलं जे कलम आर्टिकल आहे, त्या संविधानातलं जे आर्टिकल 226 विवक्षित प्राधिलेख काढण्याचे उच्च न्यायालयाचे अधिकार या अंतर्गत ही याचिका केली गेली. आणि त्या याचिकेद्वारे करंजाडे गावठाणाचा जो विस्तारित गावठाण म्हणजे सीमांकनाचा प्रस्ताव शासनाला म्हणजे न्यायालयाने हा संविधानिक अधिकार आहे म्हणून मान्य केला. आणि म्हणून संविधानावर न्यायालय नेहमी भाष्य करत असतात. न्यायालय म्हणजे देव नाही. म्हणजे देवांनी आम्हाला न्याय नाकारला होता, आगरी कोळी कराडी ओबीसी शूद्रा नाकारला होता, परंतु न्यायालयाचे न्यायमूर्ती स्वतःचा न्याय देत नाही. या संविधानात लिहिलेल्या कलमानुसार ते आपलं वक्तव्य करत असतात किंवा एखाद्या प्रकरणावर आपलं मत व्यक्त करत असतात. आणि म्हणून संविधान हा मूळ आधार आहे. आणि त्या संविधानातल्या 226 कलमानुसार या करंजाड्या गावाच्या सीमांकनाच्या बाबतीत सिडकोला आणि कलेक्टरला त्यांनी आदेश दिलेत की 2 आठवड्यामध्ये हे सीमांकन काय आहे याचा पंचनामा करा. योग्य असेल तर त्यांच्या बाजूने न्याय द्या. आणि जर जिल्हाधिकारी आणि कोकण आयुक्त आणि सिडको यांनी निर्णय दिला नाही तर पुन्हा न्यायालयात गावकऱ्यांनी यावं, अशा प्रकारचे त्यांनी आदेश दिलेले आहेत. तो निकाल सुद्धा आम्ही याच्यावर मी आज टाकतोय. खरं म्हणजे मला याच्यामध्ये उद्या बोलायचंच आहे, परंतु आज बोलावं लागलं कारण मला आज जे व्हॉट्सअपवर मेसेज आला की नवी मुंबईतल्या नागरिकांमध्ये मतभेद आहेत. तर ते मतभेद असे आहेत की काही लोकांनी म्हटलं भाडेपट्ट्याने सिडकोचा भाडेपट्टा घेऊया, आणि काही लोकांनी म्हटलं की मालकी हक्काने. जर मालकी हक्काने कोणी म्हटलेलं आहे आणि भाडेपट्ट्याने कोणी म्हटलं हे या मेसेजमध्ये आहे, परंतु आपली मूळ लढाई ही जमीन मालकी हक्काचीच आहे. कारण आगरी कोळी समाज MIDCने भूसंपादन केल्यानंतर, इंडस्ट्रियल एरिया मुंबईत झाल्यानंतर, महानगरपालिका आल्यानंतर, सिडको आल्यानंतर पूर्णपणे भूमिहीन झालेला आहे. आणि म्हणून आज सर्वोच्च न्यायालयामध्ये 5 ब्राह्मण न्यायाधीशांनी निकाल दिला की 5 एकर जमीन असलेला ब्राह्मण मराठा आणि 1000 फुटांचं घर असलेला आणि वर्षाला 8 लाख रुपये उत्पन्न असलेला गरीब आहे. नवी मुंबईच्या आगरीकडे कोण आहेत हा माझा प्रश्न आहे. आणि म्हणून या प्रश्नावर संविधानातली सामाजिक समता यावर लढायला लोकांनी तयार आलं पाहिजे. सिडकोच्या अधिकाऱ्यांनी काही पर्सनल ऑफर तुम्हाला दिलेले असतील. नवी मुंबईची परंपरा आहे, अनेक नेत्यांनी शाळांचे भूखंड घेतलेले आहेत, अनेक लोकांनी स्वतःचे प्लॉट काढून घेतलेले आहेत, परंतु अनेक गरीब लोकांचे हजारो प्लॉट अजून प्रलंबित आहेत. ट्रस्टचे असतील, नियाज खात्याचे असतील, मिठागरांचे असतील, हे प्लॉट प्रलंबित आहेत. याला कारण दिवा पाटील असताना लोकांना न्याय मिळत होता, त्यानंतर प्रस्थापित नेते आले, त्यांनी व्यक्तिगत मागण्या सिडकोकडून मान्य करून घेतला. मला अशी भीती आहे की भाडे करार करून घ्या असं सांगणारे नेते व्यक्तिगत स्वरूपामध्ये सिडकोकडून काही सवलती लाटण्याच्या मार्गावर आहेत की काय याचा शोध आपण घेतला पाहिजे. आणि ते माझा जो तर्क आहे तो कदाचित खरा असू शकतो, कारण ठाण्यामध्ये सुद्धा एकही गावठाण प्रस्ताव गेलेला नाही. आणि मग तिथले जे नेते आहेत त्या नेत्यांनी सुद्धा मला गावठाण चळवळीला लोकवर्गणीला विरोध केलेला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की लोकवर्गणीमध्ये भ्रष्टाचार आहे. अरे किती लोकवर्गणी लोक देतात? कुठल्याच गावाने 10 लाख लोकवर्गणी दिलेली नाही,
कोणी 2 लाख दिले, कोणी 4 लाख दिले, परंतु या लोकवर्गणीतून वृत्तपत्रात बातम्या आल्या, या लोकवर्गणीतून गावांचं सीमांकन झालं, मोजणी झाली, यातूनच लोकसंख्येचे रिपोर्ट आले आणि प्रस्ताव शासनाकडे गेले. आणि म्हणून मुंबईतली गावठाण चळवळ कोणाची असं जर प्रश्न आला की ज्या गावांनी गाव कमिटी केली आहे, ज्यांनी लोकवर्गणी काढलेली आहे त्यांची आहे. ज्यांनी यामध्ये 1 रुपया मोजलेला नाही त्याचा या गावठाण चळवळीवर काडीचा अधिकार नाही. आणि म्हणून दुसऱ्यांच्या लोकवर्गणी विरोधात इथले संतोष पवार बोलतात, रामचंद्र म्हात्रे बोलतात आणि निलेश पाटील बोलतात. त्यांनी लक्षात घ्यावं की आपण फार मोठे मोर्चे लोकवर्गणीवरच काढले होते आणि हे मोर्चे गावठाण हक्क प्रॉपर्टी कार्डसाठी होते. मग अचानक भाडे करार, सिडकोचा भाडे करार म्हणजे गुलामी, म्हणजे आमचं शोषण, हे मान्य करायचे अधिकार तुम्हाला राहिलेलेच नाहीत. तो लोकांचा विषय आहे. आणि म्हणून लोकांनी एकत्र येऊन याच्यावर सिडकोला सांगितलं पाहिजे की नाशिकमध्ये सिडको जशी हद्दपार होऊ शकते तसं नवी मुंबईत सिडकोच्या विकासाचं काही काम राहिलेलं नाही. महानगरपालिका ही स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून या शहराचा विकास आणि नियोजन करू शकतं. सन्माननीय दशरथ भगत यांचं सुद्धा हेच म्हणणं आहे की ही सिडको सगळी भूखंड विकत सुटलेली आहे. हे भूखंड विकणारे नगर विकास विभागाचे जे मंत्री आहेत हे मराठा किंवा ब्राह्मण उच्चवर्णीय आहेत आणि हे ओबीसींवर सूड उगवत आहेत. कारण इथल्या जमिनीला खूप किंमत आलेली आहे आणि म्हणूनच हा राग नवी मुंबईत काढला जातो. इथला प्रत्येक सार्वजनिक वापराचा भूखंड विकला जातोय. गावठाणामध्ये भाडे करार लावून इथे सुद्धा बिल्डर उतरवण्याचा यांचा डाव आहे. आणि म्हणून आपली राहती घरं आणि बंगले हे टिकवायचे असतील तर जमीन हक्कासाठी लढलं पाहिजे. मला हे स्पष्टीकरण यासाठी द्यावं लागलं की उरणमध्ये आम्ही जेव्हा गावठाण चळवळीला सुरुवात केली त्यावेळी सुरुवातीला लोकांनी चांगली लोकवर्गणी काढली आणि सर्वे झाला. परंतु अनेक लोक म्हणजे रामचंद्र म्हात्रे कम्युनिस्ट पक्षाचे नेते त्यांनी सांगितलं हे सगळं खोटं आहे. त्यानंतर आपला संतोष पवार हे मराठा समाजाचे आहेत त्यांनी सुद्धा विरोध केला. याचा अर्थ एक तर तुम्ही संविधान वाचलेलं नाही किंवा तुम्हाला सगळं माहीत असून सुद्धा केवळ आगरी कोळी कराडी लोकांना जमिनीचे मालकी अधिकार मिळू नयेत, त्यांची घरं जी मालकी हक्काची आहे ते भाडे करार राहावी असा आपला गैरसमज आहे. आता सिडकोच्या अधिकाऱ्यांनी मला कबूल केलं कुलकर्णी नावाच्या की आम्हाला तुमच्या जमिनी घेण्याशिवाय पर्याय नाही, कारण का नाशिकचं कार्यालय दुकान सिडकोचं बंद झालेलं आहे आणि आता नवी मुंबईतली सिडको जर उरणला जमीन मिळाली नाही तर बंद होणार आहे, कारण त्यांच्याकडे दुसरी महाराष्ट्रात जमीनच नाही आणि म्हणून ही गुंडाळावी लागेल. आणि म्हणून सिडको ही डबघाईला आलेली आहे, भूमाफिया झालेली आहे आणि उरणचा जर बळी त्यांनी घेतला तर अक्षम्य चूक, लोकांचं प्रचंड नुकसान होईल. आणि म्हणून या लोकवर्गणीला विरोध करणारे जे सत्ताधारी लोक आहेत, आशिष शेलारांनी सुद्धा चिंबईच्या भाषणामध्ये सांगितलं होतं, चिंबई कोळीवाड्याच्या, की ही लोकवर्गणी काढून सीमांकन करण्याचा प्रयत्न गाव कमिट्यांकडे होतो हा चुकीचा आहे. आशिष शेलार, माझी विनंती आहे, तुमचे फडणवीस आता उपमुख्यमंत्री आहेत, तुमचंच जवळजवळ सरकार आहे, मग गावातली गावठाणं सरकार मोजत नसेल तर गावकऱ्यांनी मोजले तर चुकलं काय? मराठा क्रांती मोर्चाला तुम्ही लाखो रुपये जमा केलेत, आमच्या आगरी कोळी लोकांकडून पण देणग्या घेतल्यात, पनवेलमधून घेतल्यात, नवी मुंबईतून घेतल्यात. मग तुमच्या जातीच्या मोर्चाला आगरी कोळ्यांनी मदत केली, ती तुम्ही मदत घेतलीत. आणि आमच्या जातीच्या हक्कांचे गावठाणांचे लढे आम्ही लढतोय, आमच्यासाठी आम्ही लोकवर्गणी काढतोय. तुमचा विरोध काय? विरोध कशासाठी? तर हा विरोध छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा याच ब्राह्मण मराठ्यांनी केला होता. आणि म्हणून रयतेचं स्वराज्य छत्रपतींनी केलं. आरमाराची जबाबदारी त्यांनी आगरी कोळी भंडाऱ्यांवर सोपवली. किंबहुना आगरी कोळ्यांच्या पट्ट्यात त्यांनी राजधानी आणली. पश्चिम महाराष्ट्रात त्यांना धोका होता. चंद्रराव मोरे सारखे म्हणजे जावळीचे जे लोक होते त्यांच्यापासून होता. या जावळीचेच मुख्यमंत्री आज ठाण्यात आलेले आहेत आणि हे मुख्यमंत्री इथल्या नागरिकांचा मूळ गावठाण जे आता फक्त 2 एकर आणि विस्तारित आहे 100 एकरच्या वर आहे, त्यातल्या 100 एकर मध्ये भाड्याने जमिनी देत असतील तर त्यांनी ती सरंजामी वृत्ती सोडलेली नाही. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे मावळे हे आगरी कोळी भंडारी 12 बलुतेदार हे मागासवर्गीय लोक आहेत. या जमीनदार सरंजामी वतनदारी लोकांनी म्हणजे ब्राह्मण आणि मराठ्यांनी शिवाजी महाराजांना जर विरोध केला तर निश्चितपणे त्या आमच्या रयतेला सुद्धा विरोध करतात, कोकणातल्या गावठाण हक्काला, जमीन हक्काला विरोध करतात. वाईट याचं वाटतं की आपल्या जमीन हक्कांचा लढा आपल्यातले सीए झालेले, आपले बीए झालेले, आपले वकील झालेले या लोकांना समजत नसेल तर त्यांच्यामध्ये शिक्षण खूप असलं तरी अशिक्षित विधवा प्रामाणिक जी महिला आहे, ज्या आमच्या मच्छी मार्केटमध्ये महिला मासे विकतात, त्यांना सुद्धा जमीन मालकी हक्क कळतो. कोळीवाड्यातल्या कोळी बांधवांना कळतो. आज मुंबईमध्ये 12 गावठाणं ही आग्र्यांची आहेत. म्हणजे चुनाभट्टी जो परिसर आहे त्या पट्टीतल्या आगरी लोक प्रचंड शिकलेले आहेत, परंतु त्यांना जमीन मालकी हक्क कळत नाही. गाव संघटित करण्याचं त्यांच्यात प्रामाणिकपणा नाही. आणि म्हणून गावठाण चळवळीला जे विरोध करतात त्याचं कारण सिडकोची ती गुलामी करतात, ते दलाली करतात. आणि या नेतृत्वामध्ये स्वतःचं गाव संघटित करण्याची शक्ती नसेल तर अशांना कोणी नेता म्हणत नाही. कारण आपल्या लोकशाहीची जी एकक आहे त्यामध्ये पहिलं गाव आहे, गावाची ग्रामपंचायत आहे, नंतर पंचायत समिती आहे, जिल्हा परिषद आहे, त्याच पद्धतीने शहरी भागात नगर परिषद आहे, नगरपालिका आणि महानगरपालिका आहे.
म्हणजे नगरसेवक म्हणून ज्यांची निवडून येण्याची क्षमता नाही, गाव ज्यांना संघटित करण्याची क्षमता नाही, किंबहुना नगरसेवक आणि सरपंच याने सुद्धा जरी निवडून आले असले तरी त्यांनी गाव कमिट्या केलेल्या नाहीत, गावठाण विस्तार पाठवलेले नाहीत. म्हणून पक्षांच्या जीवावर निवडून येत असतील, पण त्यांना लोकांना एकत्र करण्याची सवय नसल्यामुळे भारताचा विकास हा शहरी केंद्रित झाला. गावं संघटित करणारं प्रामाणिक नेतृत्व या देशामध्ये निर्माण झालं नाही. म्हणून गावठाण चळवळ ही केवळ आगरी कोळी कराडी लोकांचा विषय असा नाही. कोल्हापूरमध्ये सुद्धा विषय आला की गावाबाहेर झालेली अतिक्रमण, ही अतिक्रमण म्हणण्याचं कारण विस्तारित गावठाणाचे प्रस्ताव ग्रामपंचायतींनी मांडले नाहीत अशा प्रकारची बातमी वृत्तपत्रात महाराष्ट्रात प्रसिद्ध झाली. त्याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातले लोक असतील, नागपूरचे असतील, नाशिकचे असतील, यांना माझी विनंती आहे की तुम्ही त्या नेत्यांना विचारा, तुम्ही जर शहरांचं नियोजन करू शकता, महानगरपालिकांचं करू शकता, तर मूळ गावठाणांचं का नाही? आणि म्हणून मुंबईमध्ये एवढे लोक आले, युनिव्हर्सिटी आली, पण मुंबईतले कोळीवाडे गावठाणे यांचे जमीन मालकी हक्क 73 वर्षात मिळाले नाहीत. हे न मिळण्यामध्ये सगळ्यात मोठा दोष तुमचा आणि माझा आहे. त्या गावातले आम्ही रहिवासी म्हणून आमचे संविधानिक जी कर्तव्य आहेत, कर्तव्य आम्ही केलेली नाहीत आणि अधिकारांची भाषा करतोय. आणि म्हणून माझी विनंती आहे की या वादामध्ये माझं जे म्हणणं आहे ते ज्यांना हे विषय समजलेले नाही त्यांनी माझ्याशी बोलावं आणि मत व्यक्त करावीत. समाजाच्या या विषयामध्ये, जमीन मालकीच्या विषयामध्ये तुमची विद्वत्ता तुम्ही मांडलीत, तर ही विद्वत्ता फुसकी निघालेली आहे आणि या विद्वत्तेमुळे घरं तुटतायत, कोळीवाडे तुटतायत. आज वेसाव्या कोळीवाड्यामध्ये शारदा नाकवा यांना अधिकार देण्यासाठी कुठलाही पुरावा नाही. याचं कारण गावाचं सीमांकन झालेलं नाही, तिथे गाव कमिटी नाही, त्यामुळे गाव कमिटी शारदा नाकवांच्या बरोबर नाही. सायन कोळीवाड्यामध्ये विनाताई केणी यांच्याबरोबर गाव कमिटी नाही, तिथली गाव कमिटी विकली गेलेली आहे, ती लोकांच्या बरोबर नाही, त्यामुळे तिथे SRA होतोय. हा जे सगळे प्रकार आहेत, हे सगळे प्रकार आगरी कोळी कराड्यांच्या अंतर्गत जे दोष आहेत त्यांचा जो अभ्यास कमी पडतोय, त्यांना जमीन हक्काचा संघर्ष या देशातल्या उच्चवर्णीय ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांच्या जमीनदारी विरुद्ध आहे कळत नाही. आणि म्हणून त्यांना असं वाटतं की हिंदू म्हणून आम्ही सगळे एक आहोत, परंतु या देशामध्ये हिंदूंनीच हिंदूंवर अत्याचार केले. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 52% लोकसंख्येला ओबीसी प्रवर्गामध्ये एक ओळख द्यावी लागली. SC आणि ST या अनुसूचित जमाती आणि अनुसूचित जाती यामध्ये विभागून त्यांचं एक संविधानिक अधिकार त्यांना संविधानात द्यावे लागले, कारण यांना कोणी वाली नव्हतं आणि यांचं नेतृत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. 50% स्त्रियांचं नेतृत्व त्यांनी केलं, हिंदू कोड बिल मांडला. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना तेव्हा सुद्धा विरोध होता आणि आजही विरोध होता आहे. आणि म्हणून गावठाण हक्क चळवळ ही या देशातली अत्यंत महत्वाची चळवळ आहे. यामध्ये या देशातले 12 बलुतेदार, मागासवर्गीय, ओबीसी आहेत आणि म्हणून या चळवळीला किमान आगरी कोळी कराडी भंडारी नेतृत्वाकडून विरोध होऊ नये म्हणून मी आज मांडणी करतोय. आणि ज्यांचं कोणतं म्हणणं असेल की लोकवर्गणीमध्ये भ्रष्टाचार होत असेल त्यांनी पोलीस स्टेशनला त्या लोकांच्या गाव कमिटीच्या विरुद्ध गुन्हे नोंदवावेत. किती मोठा भ्रष्टाचार आहे. आपल्या गावाचं नाव जमिनीवर लावण्यासाठी आतापर्यंत कोणी वर्गणीच काढली नव्हती आणि जी काही काढली ती तुटपंजी आहे. त्यामध्ये नकाशा बनवण्याचा खर्च, कार्यकर्त्यांचा पत्रव्यवहाराचा खर्च, पेपरच्या बातम्या आहेत आणि त्याला वेळ देणं आहे, हे सगळं पाहिलं तर तो खर्च फार कमी आहे. म्हणजे 10 लाख ही एका बाथरूमची किंमत आहे आणि अख्ख्या गावाचं सीमांकन 10 लाखात होत असेल आणि सगळ्यांना जमीन मालकी मिळत असेल तर या चळवळीचा विचार जाणकारांनी करावा. वकील लोक यामध्ये न पडण्याचं कारण आहे की अख्खं गाव जेव्हा गावठाण कायद्याने अधिकृत होतं तेव्हा पर घरामागे 2.5 लाख फी घेणारे काही वकील आहेत. मध्ये विषय काढला रामचंद्र म्हात्रेंनी, राज पाटील यांची केस हारली, ती राहुल ठाकूर या वकिलांनी केली होती आणि त्यांनी गावठाण सीमांकन न करता, गावठाण कायदा न करता, पुरावे न जोडता ते फायलिंग केलं होतं, त्यामुळे ती केस हारणार आणि असे अनेक लोक केस हारतात. पण ज्या गावांचं सीमांकन झालेलं त्यामध्ये करंजड या गावचा निकाल मी मुद्दामून यावर टाकलेला आहे. उद्या म्हणजे सीमांकनाची जी मुदत आहे ती सरकारला त्यांनी घालून दिली. उद्या याच्यावर स्वतंत्र पत्रकार परिषद होईल आणि म्हणून आज नवी मुंबईत जो संभ्रम निर्माण झाला आहे त्या नवी मुंबईच्या संभ्रमामध्ये गावठाण हक्क चळवळीमध्ये मी स्वतः होतो, माझ्याबरोबर डॉक्टर राजेश पाटील, दशरथ भगत, अनेक नेते होते, गणेश नाईक सुद्धा तेव्हा खाली व्यासपीठावर होते आणि गणेश नाईकांनी विधानसभेत जे आदर्श असं भाषण केलेलं आहे त्यामध्ये आम्ही इथले भूमिपुत्र आहोत, आम्हाला भाडे करार नको, जमीन मालकी पाहिजे. गणेश नाईकांचं हे भाषण या चळवळीचं खंड समर्थक आहे. उद्याच्या अधिवेशनामध्ये सर्व आमदारांना मी विनंती करेन की ठाणे, रायगड, पालघर यातल्या गावांचं सीमांकन करण्याचा निर्णय पुन्हा एकदा अधोरेखित करावा, त्यावर चर्चा करावी आणि जर लोक पैसे देत नसतील तर दशरथ पाटील, रामशेठ ठाकूर आणि गणेश नाईक या बलाढ्य नेत्यांना माझं एक सांगणं आहे की आपण यासाठी गावामध्ये लोकवर्गणी काढावी, लोकांना ते समजावं. जर आम्ही शिर्डीला जाणाऱ्या वाऱ्यांना स्पॉन्सर करू शकतो, आम्ही एकविरेला जाणाऱ्या वाऱ्यांना स्पॉन्सर करू शकतो, मंदिरांसाठी लाखो रुपये खर्च करू शकतो, तर आपल्या गावाचं पुरातन वास्तव आहे त्यामध्ये देवदेवतांची मंदिरं पण आहेत आणि माणसं पण आहेत, सार्वजनिक जागा आहेत, ऐतिहासिक जागा आहेत
आपल्या ऐतिहासिक समुद्रावरचे जमिनीवरचे अधिकार सिद्ध करण्यासाठी लोकवर्गणीला पर्याय नाही. यावर ज्यांना शंका असेल त्यांनी याच्यावर कमेंट कराव्या, मी त्याचं स्वागत करेन. पुन्हा एकदा सांगतो, लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष असतो आणि सरकार असतं. विरोधी पक्षाची जबाबदारी फार मोठी आहे. ज्यांनी गावठाण चळवळीला विरोध केलेला आहे तो गैरसमजाने केला असेल तर त्यांनी आपला गैरसमज मिटवता येईल, परंतु त्यांनी आतल्या दाराने दर महापालिका, SRA, सिडको यांच्याकडून काही पॅकेज घेतला असेल तर ते अत्यंत वाईट आहे आणि तो धोका लोकांसमोर यावा, त्यांची चौकशी व्हावी असा प्रयत्न आम्ही सुद्धा करणार आहोत. त्यांचं नेमकं म्हणणं काय, परंतु यांना शत्रू किंवा विरोधक मी मानत नाही. या चर्चेतून त्यांचे प्रश्न समोर यावेत. पुस्तकं घेऊन हे लोक इथे बसतात, पण त्या संविधानाचा जो अर्थ आहे, समानता हे संविधानाचं वैशिष्ट्य आहे. आणि तुम्ही महाराष्ट्राचा विचार केला तर एकट्या मराठा समाजाकडे 60% जमीन असेल आणि मराठा समाजाचे लोक नगरविकास मंत्री म्हणून सिडकोला लुटत असतील, वसंतदादा पाटील हे दिबा पाटलांच्या आंदोलनावर गोळ्या घालत असतील, तर त्या गोळ्या केवळ दिबा पाटलांवर नाहीत, त्या 5 हुतात्म्यावर नाहीत, तर इथले जमीन मालक, कुळ कायद्याने जमीन मालक झालेल्या आगरी कोळी समाजावर गोळ्या आहेत, याची आठवण मी महाराष्ट्राला करून देतो. त्यामुळे अशा प्रकारची विषमता देशामध्ये अदानी, अंबानी, अमित शहा आणि मोदी करत असतील किंवा इकडे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे करत असतील, तर यांच्याशी 2 हात करण्याची ताकद छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचे मावळे आमच्यामध्ये आहे. आम्ही जर इंग्रजांचं जगज्जेत्यांचा आरमार बुडवू शकतो तर जमिनीवर तुमचा पराभव करायला आम्हाला कितीसा वेळ लागणार आहे. आणि म्हणून 52-54% लोकसंख्या असलेल्या ओबीसीचा नेता म्हणून मी देशाला आणि महाराष्ट्राला सांगू इच्छितो की गावामध्ये राहत असलेल्या जमीन मालकी हेच आमचा राष्ट्रवाद आहे, हेच आमचं राष्ट्र आहे. जमीन हमारा हक है, यही हमारा राष्ट्र है. आणि या पद्धतीने हे आंदोलन नेटाने पुढे चालू राहील. उरणमध्ये ज्या लोकांनी विरोध केला त्यांचा मी जाहीर निषेध करतो. आणि उरणच्या लोकांची किंवा नवी मुंबईतल्या लोकांची घरं उद्या तुटली तर ती अंतर्गत विरोधकांची जबाबदारी आहे आणि मुंबईच्या विरोधकांची जबाबदारी आहे. मुंबईतले गावठाण चळवळ पुन्हा चालावी म्हणून सगळ्यांना मी निमंत्रित करतो की आपण येऊन हे ग्रामपंचायत गावठाण विस्तार म्हणजे काय याचं तत्व समजून घ्या. माननीय उच्च न्यायालयाने आजच्या निर्णयामध्ये हे मान्य केलेलं असेल तर न्यायालय, भारतीय न्यायालयाच्या पुढे कोणी नाही, भारतीय संविधानाच्या पुढे कोणी नाही. आपली विद्वत्ता घरात ठेवा. लोकांची घरं तुटताना तुम्ही सायनला यायला तयार नसता, मग घरात का बसता हा माझा प्रश्न आहे. आणि म्हणून गावठाण चळवळीचे जे समर्थक आहेत, जेव्हा जेव्हा कॉल येतील त्यांनी रस्त्यावर आलं पाहिजे आणि मग लोक तुम्हाला काय उत्तर देतात हे बघा. आणि म्हणून धाडसाने ही घरं तोडतात त्यावेळी समोर जाणारा माणूस हा प्रामाणिक असतो आणि जे घरात बसतात ते अप्रामाणिक आहेत. त्यांच्या चुकीच्या निर्णयामुळे लोकांना त्रास भोगावा लागतो आणि म्हणून नम्रतेचं निवेदन मी सादर करतो. या वक्तव्याने कुणाच्याही मनात वैरभाव नको अशी प्रार्थना मी करतो, कारण या देशामध्ये भगवान बुद्धांनी, महावीरांनी शत्रुत्वाने संपत नसतं तर वाढत जातं, ते मैत्रीने संपतं अशा प्रकारचा संदेश अगोदर देऊन ठेवलेला आहे. या लोकांच्या सोबत आम्ही अनेक वेळा एकत्र जेवण केलेलं आहे, एकत्र बसलेलो आहोत, परंतु अशा प्रकारची भूमिका मांडताना ते विवेक बुद्धी सोडून का वागतात. सिडको ही आपल्या विरोधात असणार, कारण सिडकोची स्थापनाच मुळी ही इथल्या जमिनी लाटण्यासाठी झालंय, आमच्यावर गोळ्या घालून झालेल्या आहे. त्याच्यामुळे हे जे वैर आहे हे मनुस्मृतीचं वैर आहे आणि मनुस्मृतीचं वैर हे संविधानाने संपू शकतं आणि म्हणून रोज व्याख्यानं देण्याचा प्रयत्न मी चालू ठेवलेला आहे. या गावठाण विस्तार विषयावर आजचा जो निकाल आलाय त्यामध्ये करंजाड्याचे सरपंच आंग्रे आहेत आणि किरण पाटील यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. उद्याची स्वतंत्र प्रेस याच्यावर आहे, पत्रकारांना प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. आमचे पंतप्रधान अशा प्रकारच्या पत्रकार परिषदा थेट घेत नाहीत, स्वतःच काहीतरी बोलत असतात, परंतु आम्ही सामान्य नागरिक असलो तरी लोकांना सामोरं जाण्याची हिंमत आम्ही ठेवलेली आहे. आणि म्हणून हा जो नवी मुंबईत वाद चालू आहे त्यामध्ये ज्यांनी जमीन मालकी हक्काच्या बाजूने निर्णय घेतलेले आहेत ते विकास पाटील असतील, आमचे हे जे नवी मुंबईचे दुसरे नेते आहेत दीपक पाटील असतील आणि पनवेलचे किरण पाटील यांच्या जमीन हक्काच्या बाजूने आम्ही सगळेजण आहोत. 4 जिल्हे आहेत, आगरी, कोळी, कराडी, भंडारी, ईस्ट इंडियन समाज त्यांच्याबरोबर आहे. कोर्टात जाण्याचं काम ऍडव्होकेट पेमेंटा या ईस्ट इंडियन बांधवांनी सुद्धा केलेला आहे आणि तसाच प्रयत्न नवी मुंबईतून आता पनवेलमधून होतोय. आम्ही सुद्धा उरणकर कोर्टामध्ये चाललेलो आहोत. या लोकवर्गणीला जो विरोध लोकांच्या मनात किंतु निर्माण करण्याचं काम गावठाण विरोधकांनी केल्यामुळे प्रचंड त्रास आम्हाला होतोय आणि त्यासाठी हे बोलावं लागलं. आतापर्यंत आम्ही टाळलं होतं, परंतु अशा पद्धतीने हे टोमणे मारले जातात, हे कोणीतरी चोर आहेत, हे लोकवर्गणी काढून लोकांना फसवतात, अशा प्रकारच्या चर्चा व्हायला लागल्यामुळे हे बोलावं लागतं. तर आपण गावठाण विस्तार किंवा गावठाण कमिटी न करता लोकवर्गणी न काढल्यामुळे सरकार जर हे मोजत नसेल तर ती घरं तुटणार आहेत आणि म्हणून घरं तुटल्याची जबाबदारी ही विरोधकांवर येऊन पडते. याची दखल त्यांनी घ्यावी अशी नम्र विनंती करतो आणि या लोकचळवळीत आपण मोठ्या मनाने सहभागी व्हावं आणि प्रत्येक गावाला संघटित करण्याचा प्रयत्न करावा.
कल्याण डोंबिवलीतून माझ्याकडे परवा गुरुचरण जागांचे नोटीस लागलेले लोक आले होते. तिथे सुद्धा सरकारी जागा असतात, गुरुचरण जागा असतात, ह्या गावाच्या मालकीच्या असतात. त्याच्यावर जर आम्ही प्रस्ताव शासनाला दिल्या तर ते भूखंड कायद्याने देण्याचा महाराष्ट्र शासनामध्ये कायदा आहे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा एकतर्फी आहे आणि तो महाराष्ट्राला लागू नाही. आणि म्हणून या गुरुचरण जागा सुद्धा आम्ही घेतल्या पाहिजेत. गुरुचरण जागा आम्ही त्याची मागणी न केल्यामुळे पंतप्रधान आवास योजनेला या जागा दिल्या गेल्या आणि त्यातले भूखंड सिडको आणि पंतप्रधान आवास योजनेतले लोक विचारतायत, विकतायत. हा मोठा फ्रॉड आहे, भ्रष्टाचार आहे. आणि त्या गावकऱ्यांना स्वतःची घरं नसताना गरिबांच्या घराच्या नावाखाली सिडको या गुरुचरण जागातली घरं विकते. तो भ्रष्टाचार गावठाण चळवळीच्या विरोधकांमुळे होते, कारण असे प्रस्ताव देणं हे आपलं काम आहे. आज कळंबोली 2 एकर आहे, 32 एकर विस्तारित गावठाण आहे. माझं असं म्हणणं आहे की तिथे गुरुचरण जागा मोठ्या प्रमाणात आहे. याच्यावर नवीन गाव वसवण्यासाठी प्रस्ताव हा ग्रामपंचायतीने किंवा तिथल्या गावकऱ्यांनी दिला पाहिजे. हे आपला संविधानिक अधिकार आहे आणि आपलं कर्तव्य सुद्धा आहे. परंतु ते न करता गावठाण करूच नका, गावं मोजूच नका, लोकवर्गणी काढू नका, तुमचे पैसे वाया जातील, असं जे लोक म्हणतात त्यांनी आतापर्यंत लोकांचे किती पैसे वाया घातले त्याचा सुद्धा हिशोब आम्ही मागणार आहोत. आणि म्हणून संघटितपणे लोकांनी एकत्र येऊन ही जी चळवळ चालवली ती लोक चळवळ आहे, लोकांची आहे. ज्यांना स्वतःचं गाव, एकही गाव संघटित करता आलेलं नाही अशांना आम्ही तरी नेते मानत नाहीत. आणि म्हणून मी अभिमानाने सांगेन की आम्ही घोट, पेंदर, करंजाडे आणि उरणमध्ये काळाधोंडा, बालई ही गावं संघटित करण्याचा यशस्वी प्रयत्न केलेला आहे. कळंबोलीला केला आहे, मुंबईतले कोळीवाडे केलेले आहेत. गावं कशी मोजायची, लोकांना कसं एकत्र आणायचं हे कौशल्य फार कठीण आहे. तुम्ही गावाला एकत्र आणण्याचं काम जर करू शकला नाही तर तुम्ही देश सुद्धा एकत्र करू शकत नाही. आणि म्हणून सरकारला माझं म्हणणं आहे की इंग्रजांनी जो केलेला सर्वे आहे तो मूळ गावठाणाचाच सर्वे सरकार दाखवते. इंग्रजांच्या नंतर तुम्हाला देश जर मोजता आला नाही तर तुम्ही देशप्रेमी कसे, तुम्ही राष्ट्रवादी कसे. आणि म्हणून ज्याला गाव मोजायची लायकी नाही त्यांनी देश आणि धर्म यांच्या गप्पा करू नयेत आणि या फुकटच्या गप्पा आम्ही ऐकणार नाहीत. एवढं बोलतो आणि पुन्हा एकदा माझ्या विरोधकांना नम्र विनंती करतोय, तो तुम्हाला हा विषय समजला असेल, लोकांच्या मनात जमीन मालकीनी हवी असाच विषय आहे, लोकांच्या मनातला विषय आहे. लोकांच्या मन की बात, पंतप्रधानांच्या भाषेत ती मन की बात हीच आहे. आणि म्हणून केंद्राने सुद्धा स्वामित्व योजना आणलेली आहे आणि महाराष्ट्राने गावठाण हक्क कायदा आणलेला आहे. गावठाण हक्क कायद्यावर पूर्ण महाराष्ट्र मागच्या 73 वर्षात अपयशी ठरलेला आहे. आता अधिवेशन समोर आहे. आमच्या सगळ्या आमदारांना म्हणजे ओबीसी आमदारांना, मराठा आणि ब्राह्मण या सगळ्या आमदार, खासदार, मंत्र्यांना माझी विनंती आहे की तुम्ही खरोखर महाराष्ट्राचा राज्यकारभार चालवत असाल तर महाराष्ट्राची गावठाणं मोजून दाखवा. ती मोजायची गावठाण आहेत, ती मूळ गावठाण नाहीत, विस्तारित गावठाण आहेत. मी परवा भरत ठाकूरांना बोललो तेव्हा ते पण असं म्हणाले की ग्रामसेवक काय करतात. ग्रामसेवक आणि सरपंचांना यांना कळत नाही, हे सिद्ध झालेली गोष्ट आहे. म्हणून आता ही चूक गावातल्या नागरिकांनी दुरुस्त करावी आणि देशाचं जे मूळ एकक आहे ते गाव, ते संघटित करण्याचं, नियोजन करण्याचा आपण प्रयत्न करूया. या प्रयत्नांना आपली साथ आहे अशी अपेक्षा ठेवतो. आणि जे विरोधक आहेत त्यांचं मतपरिवर्तन होऊन त्यांनी आम्हाला आमच्या पाठीमागे उभं राहावं. तुम्हाला जर सार्वजनिक काम जमत नसेल तर आपण घरात बसा, आपले धंदे प्रामाणिक करा, त्यातून पैसे कमवा. लोकांच्या घरांच्या हक्कांच्या विरोधात आपण आडवं येऊ नका, कारण लोकांचं तुटलेलं घर तुम्ही बांधू शकत नाही. जसं झाडाचं तुटलेलं पान आपल्याला पुन्हा जोडता येत नाही. भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला तोडलेलं पान जोडता येत नसेल तर तोडू नका. आणि म्हणून गावठाणातली घरं, पाडलेली घरं सिडको महानगरपालिकेला बांधता येत नसतील तर त्या महानगरपालिकेचं, सिडकोचं समर्थन, महाराष्ट्र सरकारचं समर्थन, मराठा आणि ब्राह्मण सरकारचं समर्थन आपण करू नये. कारण तुटलेली घरं बांधून कोणी देऊ शकत नाही. हे दुःख मला माहित आहे आणि ते अश्रू, माझ्या बहिणींचे, भावांचे अश्रू मी पाहिलेले आहेत. म्हणून गावठाण चळवळीच्या विरोधातून त्रास हा आपल्याला होतो. यामध्ये फडणवीसांचं घर तुटलं जात नाही, एकनाथ शिंदेचं तुटलं जात नाही, नरेंद्र मोदींचं तुटलं जात नाही, तर आमच्या कोळीवाड्यातली घरं तुटली जातात. याचा धार्मिक अर्थ, राजकीय अर्थ, सामाजिक अर्थ समजून घ्यावा. मगच तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जमीन मालकीची, मागासवर्गीयांची चळवळ कळेल. आज आगरी कोळी समाजातल्या अनेक लोकांना मागासवर्गीयांचा विषय मांडला की राग येतो, सगळे हिंदू एक आहोत. अरे हिंदू एक आहेत तर मग ते वर्सोळ्याचं शारदा मावशीचं घर बांधून द्यावं हिंदूंनी, ते विनाताईचं घर सायन कोळीवाड्याचं बांधून द्यावं. ते काय हिंदू नाहीत का? ते काय मुस्लिम आहेत का? माझं तर म्हणणं आहे मुस्लिमांची घरं तुटलीत, ख्रिश्चनांची तुटलीत, मागासवर्गीयांची तुटलीत. या सगळ्याला जबाबदार केंद्र आणि राज्याचं सरकार आहे. आणि त्याच पद्धतीने आपल्या अंतर्गत देशातले आपले भाऊबंद आहेत जे गावठाण चळवळीला विरोध करतात ते आहेत. आणि म्हणून या सगळ्या चुका पोटात घेऊन पुढे जायची माझी तयारी आहे. आपण गावठाण चळवळी पाठीमागे उभं राहावं. ज्यांना शक्य नसेल त्यांनी हा लोकांच्या हक्कांचा जो रथ आहे किंवा जे चक्र आहे थांबू नये, त्यांना मागे घेऊ नये, आपण पुढे जाऊन घेऊया. आणि म्हणून पुन्हा एकदा हे संपवताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, नारायण नागू पाटील,
दत्ता पाटील, लोकनेते दिबा पाटील, मी यांना वंदन करतो. आणि त्यांचीच चळवळ ही आहे, ही माझी चळवळ नाही की मी बोललो तर त्यांच्या सगळ्या संघर्षातून बोललो. त्यांची जीवनं म्हणजे हुतात्म्यांचं रक्त वाया जाऊ देऊ नका असं जेव्हा दिबा पाटील म्हणतात, त्यामध्ये आता तुटलेले घरातले लोक आहेत ते हुतात्मेच झालेले आहेत, त्यांची घरं नष्ट झाली आहेत आणि त्यांची घरं पुन्हा मिळवून देण्याचा संघर्ष आम्ही करत आहोत. आणि हा संघर्ष करण्यासाठी जमल्यास लोकसभेत, विधानसभेत जे जे लोक आहेत त्यांनी हे प्रस्ताव मांडले पाहिजेत. कपिल पाटील जे खासदार आहेत आगरी समाजाचे, पंचायत राजचे प्रमुख आहेत, दिल्लीमध्ये हा विषय चर्चेला यावा. महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार प्रशांत ठाकूर, महेश बालदी, मंदाताई म्हात्रे यांनी गावठाण जमीन हक्कांचा विषय मांडावा. मी पुन्हा एकदा गणेश नाईकांना विनंती करेन की सिडकोचा भाडे करार रद्द करावा म्हणून अधिवेशनात आपण चर्चा करावी आणि जमीन मालकी हक्कांनी मिळायला पाहिजेत असं जाहीर करावं. मी या गावठाण हक्क विरोधकांना हेच सांगू शकतो की तुम्ही आमचे कायमचे शत्रू नाहीत, तर या संविधानिक अधिकारांना तुम्ही विरोध करत असाल, तुम्ही या देशाचे, संविधानाचे आणि या राष्ट्राचे विरोधक आहात याची जाणीव ठेवा आणि या जाणीवेने आज रात्रभर चिंतन करा आणि आपली मतं व्यक्त करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.